मी सध्या कणाशी या ठिकाणी आलेलो आहे। खूप मोठी गर्दी या ठिकाणी सध्या आहे। दंडवत ताई, दंडवत 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 दंडवत। हो नंदिनी मंदिर सायंकाळी आपण आलेलो आहोत। नांदणी संस्थान या ठिकाणी आपण आलेलो आहोत। बाबा मी येणार आहे बाबा तिकडं दोऱ्या डोंगरावरून आलो। वा वा, एक मिनिट। दंडोत प्रणाम बाबा। दंड आज कणाशी येथील जो काही भव्य महोत्सव आहे याविषयी थोडीशी माहिती आम्हाला भक्तांना द्यावी। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू कानड भालगाववरून कणाशी या ठिकाणी आले आणि स्वामींचं या ठिकाणी प्रसन्न अवस्थान झालं आणि ब्राह्मणाने केलेल्या सेवेमुळे स्वामी प्रसन्न होऊन स्वामी त्या ब्राह्मणाला वरदान मागण्यास सांगतात। तेव्हा वरदानाप्रमाणे ब्राह्मणाने कोठ्या कोणी सुनाचे नि हाते ता कांबिल व्हावे म्हणाले आणि स्वामींनी तथास्तु म्हटले आणि तेव्हापासून या स्थानाची प्रसन्नतारूप स्थान म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण ख्याती आहे। इथे जो जो ज्या ज्या कामनेनं येतो त्याच्या त्या त्या कामना पूर्ण होतात आणि हे असं महत्त्वपूर्ण स्थान असल्यामुळं आमच्याही पूर्वज मोठमोठाले आचार्यगण यात्रेच्या निमित्तानं येत असत आणि असं करीत करीत काही संत महंतांनी मग कवीश्वर कुलाचार्य श्री खामनीकर बाबा, कवीश्वर कुलाचार्य श्री पंजाबी दर्यापूरकर बाबा यांनी या ठिकाणी अवस्थान केलं आणि त्यांनी या ठिकाणी आश्रम बांधले आणि मग खामनीकर पिढीमध्ये परंपरागत आलेला परशुराम व्यासांच्या पासून परंपरागत आलेला हा दाढ विशेष पिढीमध्ये दोन विशेष आहे दाढीचे। ते दाढ विशेष परंपरागत असल्यामुळे आषाढी एकादशीच्या निमित्तानं इतरत्र लोक जातात तर मग आषाढी दर पौर्णिमेला इथं स्थानाची यात्रा भरते म्हणून आमच्या पूर्वजांनी एकादशीच्या ऐवजी गुरुपौर्णिमेला दाढ विशेषाचा दर्शन सोहळा आयोजित करीत आले। त्यात अंतर्भूत हेही कारण आहे की आमच्या श्री चक्रधर स्वामींनी श्री गोविंद प्रभूंपासून रुद्रपूरला ज्ञानशक्तीचा स्वीकार केला म्हणून आमच्या स्वामींचे श्री गोविंद प्रभू हे गुरु आहेत आणि मग गुरुचं स्मरण गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं व्हावं या निमित्तानं श्री गोविंद प्रभूंचा मूर्तिनिष्ठ प्रसाद दाढ विशेष हा गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं जनसामान्यांना नमस्कार करण्यासाठी मिळावा असा आमचा पूर्वजांचा हेतू असावा आणि म्हणून गुरुपौर्णिमेच्या या निमित्तानं दाढ विशेष आणि प्रसाद वंदन करवल्या जात होतं। गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी ही परंपरा आहे पण आता का आमचा अनुयायी वर्ग वाढत चालला, साधू संतांची संख्या वाढत चालली। इतकंच नाही तर अन्य लोक सुद्धा या विशेषाची ख्याती जाणून या विशेषाच्या दर्शनासाठी येऊ लागलेत आणि म्हणून आम्ही पौर्णिमेला जास्त गर्दी होते म्हणून चौदसला चतुर्दशीला हे विशेष वंदन ठेवलं। आता चतुर्दशीला आणि पौर्णिमेलाही दोन्ही दिवस गर्दी होते म्हणून आता एकादशीपासून कारण कवीश्वर कुलाचार्य गुरुवर श्री क्षेत्र जायचं देवनिवासी मोठे बाबा ईश्वर दर्शनाला गेल्यानंतर आता विशेष इथंच राहू लागला
म्हणून एकादशीच्या दिवशीही आम्ही विशेष नमस्कार करतो. तर त्या एकादशीच्या दिवसापासून तर पौर्णिमेपर्यंत आता नंतरच्या कालखंडात आम्ही पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी करवायचो. पण मग आता या 2-3 वर्षापासून एकादशीपासून तर पौर्णिमेपर्यंत आता लोकांची रीग लागलेली आहे. मग लोक आल्यानंतर त्यांना परत पाठवता येते, मग त्यांना नमस्कार करण्यासाठी खुला ठेवावा लागला. तर एकादशीपासून तर 25, 26, 27, 28 आणि उद्या 29 पूर्णपणे देवदर्शनासाठी दाढविशेषाच्या दर्शनासाठी लोकांची रीग लागते. आणि या विशेषाचं महत्त्व असं आहे की श्री गोविंद प्रभूंचा हा मूर्तिनिष्ठ प्रसाद श्री गोविंद प्रभूंनी साधायसांना प्रसन्न होऊन दिला. आणि या विशेषाच्या नमस्काराने साक्षात हा मूर्तिनिष्ठ प्रसाद आहे. साक्षात जसं सन्निधानी श्री गोविंद प्रभूंच्या श्रीचरणावर डोकं ठेवून नमस्कार केल्याचा लाभ त्या भक्तांना प्राप्त होत होता, तसाच आता असन्निधानी या दाढविशेषाच्या दर्शनाने साक्षात श्री गोविंद प्रभूंच्या मूर्तीला नमस्कार केल्याचा लाभ प्राप्त होतो. आणि म्हणून जो मनर्थ करील, जो कामना करील, ज्या प्रकारची कामना करील, कोणी पुत्र संततीची कामना करील, कोणी पुत्र संततीची कामना करील, कोणी पुत्र संततीची कामना करील, कोणी धनसंपत्तीची कामना करील, त्याच्या त्या कामना पूर्ण होतात अशी या दाढविशेषाची ख्याती आहे. त्यामुळे उपदेशी अनुग्रही साधू संतांव्यतिरिक्तही या पंचक्रोशीतले अन्य लोक सुद्धा दर्शनासाठी येतात. आता उद्या पौर्णिमेच्या दिवशी अन्य लोकच जास्त दर्शनासाठी येतील अशी ह्या दाढविशेषाची ख्याती आहे. श्री गोविंद प्रभू महाराजांच्या या दाढविशेषाच्या दर्शनाचा लाभ सर्व भक्तांनी प्राप्त करून घ्यावा असं आम्ही सर्वांना आवाहन करतो. त्याचप्रमाणे श्री गोविंद प्रभू महाराज तथा कन्हैयालाल बाबा म्हणजे साधनदाता श्री चक्रधर महाराज अशा उभय अवतारांची प्रसन्नता नमस्कार करणाऱ्यांना प्राप्त हो, त्यांच्या मनोकामना पूर्ण हो, त्यांचं जीवन सुखी संपन्न हो अशी शुभकामना व्यक्त करून मी थांबतो. आज कुठे आहोत आपण सर्वजण? आपण श्री क्षेत्र कणाशी, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव या स्थानी आहोत. ही संत मंडळी सगळी काही जायची देवावर आलेली आहे. वेगळ्या ठिकाणाहून देवपूजेच्या दर्शनासाठी मंडळी आलेली, स्थानवंदनासाठी आलेली. साधारणतः 40 ते 50 दिंड्या या ठिकाणी आता ज्या यात्रेच्या निमित्ताने येतात. आता लोढऱ्याच्या दिंडीतली काही मंडळी आलेली आहे. इथे अंजनेरी ते कणाशी अशी एक दिंडी येते. त्या दिंडीमध्ये जवळजवळ 400-500 लोक त्या दिंडीत आहेत. दुसरी एक सकाळी शेंदुर्लीकडे प्रस्थान झालं. लवकी ते कणाशी आणि शेंदुर्ली अशी जाणारी घोगेबाबांची दिंडी आहे, ती दिंडी गेली. त्यानंतर मुंदवाड ते कणाशी एक दिंडी आहे. अशा मोठ्या मोठ्या दिंड्या, बाकी या व्यतिरिक्त लहान लहान दिंड्या भरपूर येतात. मग तळई तालुका एरंडोल येथून एक दिंडी येते. त्या दिंडीमध्ये 100-150 लोक येतात. त्याचप्रमाणे लोढऱ्याच्या जवळ कानडगाव आहे, तिथून एक दिंडी येते. त्या दिंडीतही 100-150 लोक आहेत. आणि या व्यतिरिक्त महेंद्र नावाचं गाव आहे इथे भडगाव तालुक्याच्या सरहद्दीवर, तिथलेही 550-100 लोक येतात. अशा अनेक ठिकाणच्या दिंड्या, छोट्या मोठ्या दिंड्या पण येतात. पण प्रामुख्यानं 30 ते 35 दिंड्या, मोठ्या मोठ्या दिंड्या येतात. आणि मग काही मंडळी मग काही बसेस येतात, काही वाहनाने येतात. आता नांदेड जिल्ह्यातून काही मंडळी आलेली आहेत. नांदेडच्या पलीकडे राहेर परिसरातून आलेली मंडळी आहे. तीर्थयात्रेच्या देवतून तीर्थयात्रा करीत प्रसाद वंदन करीत या ठिकाणी आलेली आहे. त्या सर्वांचं त्या संस्थांच्या वतीने, त्याचप्रमाणे कणाशी ग्रामस्थांच्या वतीने, त्याचप्रमाणे देवस्थानच्या पुजारी मंडळीच्या वतीने सर्व आलेल्या साधू संतांचं, भाविक भक्तांचं आणि पवार गुरुजीचंही मनपूर्वक स्वागत. सगळ्या प्रकारचे आहेत इथं. हां, आणि जागाही भरपूर सोडली मध्ये. बरं, स्पेस जो